थंडीच्या दिवसामध्ये बाजारात भरपूर अशा वालाच्या शेंगा विकण्यासाठी येतात. तर तुम्ही त्या वालाच्या शेंगांचं काय करतात? तर आज आपण वालाच्या शेंगांपासून तयार होणारी झणझणीत अशी रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. वालाच्या शेंगा बनवण्यासाठी येथे मी पावशेर वालाच्या शेंगा घेतल्या आहेत. आता आपण सर्वप्रथम या वालाच्या शेंगा स्वच्छ निवडून घेऊ. ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले आहे त्याचप्रमाणे आता आपण सर्व वालाच्या शेंगा निवडून घेणार आहोत. आता आपल्या संपूर्ण वालाच्या शेंगा स्वच्छ निवडून झाल्या आहेत. आता आपण या वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून घेऊ. वालाच्या शेंगा शिजवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा व चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता आपण 7 ते 8 मिनिटं या वालाच्या शेंगांवर झाकण न ठेवता या वालाच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजवू घेऊ. 8 ते 9 मिनिटांनंतर आता आपल्या वालाच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत. आता आपण या शेंगा कढईमधून काढून घेऊ. आता इथे मी त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे व 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी वालाच्या शेंगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून खोबरं व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. आता आपण या पेस्टला 1 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 1 मिनिटानंतर आता आपली पेस्ट चांगल्या प्रकारे तळली गेली आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता आपण या मसाल्यांमध्ये थोडेसे पाणी टाकून हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. अशा प्रकारे पाणी टाकल्यामुळे तुमचे मसाले चांगल्या प्रकारे तळलेसुद्धा जातील व जळणारसुद्धा नाही. आता आपण आपल्या या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपल्या वालाच्या शेंगांना छान प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या सर्व वालाच्या शेंगा टाकून घेऊ. वालाच्या शेंगा शिजवताना वापरलेले सर्व पाणी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 5 मिनिटे या वालाच्या शेंगा मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या वालाच्या शेंगांना छान प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये शेंगा शिजवताना वापरलेले सर्व पाणी टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या भाजीला चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 7 ते 8 मिनिटांनंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे. आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम अशा वालाच्या शेंगा तुम्ही गरमागरम भाकरीसोबत एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.